नमस्कार. मी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत शिक्षक अभिज्ञता चाचणी जी तिसरी अभिज्ञता चाचणी होणार आहे या संदर्भात माहिती मागितली होती. या संदर्भात आज फायनली मला तिसरे लेटर भेटलेलं आहे. या संदर्भात तिसरी अभिज्ञता चाचणी कधी होणार आहे हे या पत्रामध्ये सांगितलेले आहे. तरी मी पहिला अर्ज 11 जुलै 2024 रोजी केला होता या संदर्भात आणि आज 8 ऑक्टोबर म्हणजे जवळपास 3 महिन्यानंतर मला माहिती भेटलेली आहे. म्हणजे जे माहिती अधिकारांतर्गत 30 दिवसात माहिती भेटायची होती ती माहिती मला जवळपास 90 दिवसानंतर भेटलेली आहे. हे पत्र पाहू शकता की महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेलं आहे. हे प्रथम पत्र आहे. हे दुसरं पत्र आहे 26 ऑगस्ट 2024 रोजी जारी केलेलं आहे त्यांनी. यामध्ये शिक्षण आयुक्तालयाने म्हणजे जे महाराष्ट्र शिक्षण आयुक्तालय आहे यांनीसुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे की ही सदरची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे आहे. आपल्याला माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्जातील आवश्यक असलेली माहितीचे अवलोकन केले असता आपण अभिज्ञता चाचणी 2022 मधील प्रश्नपत्रिका व अन्य माहिती मिळवण्याबाबत नमूद केले होते. अन्य माहिती म्हणजे जे परीक्षा कधी अभिज्ञता तिसरी कधी होणार आहे या संदर्भात. याबाबत आपणास कळविण्यात येते की सदर माहिती या कार्यालयामध्ये अभिलेखामध्ये उपलब्ध नाही हे आयुक्तालयाने म्हटले आहे. तरी सदर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची अधिकार क्षेत्रातील असल्यामुळे म्हणजे ही माहिती कोणाच्या क्षेत्रातली आहे? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या असल्याने आपल्या माहिती अधिकार अधिनियम मधील कलम 6(3) नुसार जनमाहिती अधिकारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात येत आहे. ही माहिती वर्ग केलेली आहे म्हणजे 26 ऑगस्ट रोजी. त्यानंतर ते या संदर्भात माहिती दिली की पत्रव्यवहार जनमाहिती अधिकारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे करावा व आवश्यकता असल्यास प्रथम अपील ही त्याच कार्यालयाकडे दाखल करावे. हा सदरचा अर्ज 26 ऑगस्ट 2024 रोजीचा आहे. हा शिक्षण आयुक्तालयाने जारी केलेला आहे. त्यानंतर मला भेटलेला जो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जारी केलेला जो अर्ज आहे यामध्ये तुम्ही तारीख पाहू शकता की 26/9 म्हणजे 26 सप्टेंबर संपूर्ण 1 महिन्यानंतर म्हणजे 30 दिवसानंतर यांनी परिपत्रक काढलेलं आहे. यामध्ये म्हणजे 30 दिवसामध्ये निकाली काढायचे असते ह्यासाठी त्यांनी 30 दिवसात कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे 26 तारखेला कशी तरी माहिती द्यायची यामुळे दिलेली आहे. म्हणजे संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली नाही पण त्यांना थोडीफारशी द्यायची होती. उपरोक्त माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपल्याला अर्जातील मागणीनुसार आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेली शिक्षण अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा म्हणजे TAIT 2022 ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली होती. त्यामुळे सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या ऑनलाईन स्वरूपात होत्या. तसेच उत्तराबाबत उत्तरसूची उमेदवारांच्या लॉगिन ID वर उपलब्ध करून देण्यात आली होती. सद्यस्थिती सदर माहिती उपलब्ध नाही. म्हणजे सद्यस्थितीला ही माहिती म्हणजे प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरसूची हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उपलब्ध नाही. मग हे उपलब्ध कोणाकडे असू शकते हे त्यांना समजेना. याचा अर्थ असा असू शकतो की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला म्हणजे अभिज्ञता चाचणी 2022 झालेली आहे ही माहिती आपणास द्यायची नाही. तसेच सद्यस्थितीत महाराष्ट्र शिक्षण पात्र परीक्षा TET 2024चे आयोजनाबाबत कारवाई चालू आहे. म्हणजे जे TET 2024 आता जी कारवाई चालू आहे सदर परीक्षेनंतर शासनाच्या निर्देशानुसार तिसरी शिक्षण अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा आयोजित केली जाईल. म्हणजे TET 2024 परीक्षा झाल्यानंतर शिक्षक अभिज्ञता चाचणीचे आयोजन केले जाणार आहे. म्हणजेच सदर परीक्षेनंतर शासनाच्या निर्देशानुसार तिसरी शिक्षण अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा आयोजित केली जाईल. म्हणजे ही अभिज्ञता चाचणी जी तिसरी आहे हे शासनाने निर्देश दिल्यानंतरच घेण्यात येईल. जर शासनाने निर्देश द्यायला उशीर केला तर ही अभिज्ञता चाचणी लेटसुद्धा होऊ शकते. आणि जरी लवकर सरकार निर्माण झाले आणि त्यांनी परीक्षा घ्या अभिज्ञता चाचणी तिसरी घ्या म्हणून सांगितले तरच तिसरी अभिज्ञता होईल. वरील प्रमाणे कळवण्यात आपला संदर्भी अर्ज निकाली काढण्यात येत आहे. या उत्तरासंदर्भात अपील दाखल करायचे असल्यास हे पत्र प्राप्त झालेल्या दिनांकापासून म्हणजे आज रोजी 8 ऑक्टोबरपासून 30 दिवसानंतर 30 दिवसाच्या आत आपण सहाय्यक आयुक्त प्रथम तथा अपील अधिकारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदकडे अर्ज दाखल करू शकता. जर आपणास कोणीही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आपण प्रथम अर्ज दाखल करायचे का नाही. धन्यवाद.